नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पैशावाला माणूस. तर आपण आज बघणार आहोत बोरिंग बिझनेस. इकडे कोणाच्याच लक्ष जात नाही. कोणते आहेत ते त्याला तर आपण बघूया जातो. सगळे कूल बिझनेसच्या मागे धावतात, पण खरा पैसा हा बोरिंग बिझनेसमध्ये आहे. सगळेच एकाच रस्त्यावर धावतात आहे. आज प्रत्येकाला नवीन ॲप बनवायचं आहे, प्रत्येकाला मोठा ब्रँड सुरू करायचा आहे, पण तिथे प्रचंड कॉम्पिटिशन आहे. सक्सेस चान्सेस फक्त 1% आहे. एक सिंपल रूल लक्षात ठेवा तुम्ही कधी पण, जिथे जास्त ग्लॅमर तिथे जास्त गर्दी, आणि जिथे जास्त गर्दी तिथे कॉम्पिटिशन जास्त आहे. मग एक्झॅक्टली पैसा कुठं आहे? चला तर आपण बघूयात आज. स्मार्ट लोक वेगळा रस्ता कसा निवडतात? ते असे बिझनेस निवडतात जे ऐकायला बोरिंग वाटतात पण लोकांना रोज लागतात, ज्या डेली नीड्स असतात. यालाच बोरिंग बिझनेस म्हणतात, कारण ते रोज करावे लागतात. उदाहरणार्थ भंगार व्यवसाय. कंपन्यांचा वेस्ट गोळा करायचा, तो रिसायकल करून विकायचा. हे ऐकायला खूप छोटं वाटतं, पण मागणी याची कधीच संपत नाही. उदाहरणार्थ ऑफिस क्लिनिंग. मोठं ऑफिस आणि बँकची रोजची साफसफाई. हे काम कोणाला ग्लॅमर वाटत नाही, पण यातून रोज पैसे येतात. उदाहरणार्थ ते जुने रेकॉर्ड डिजिटल करणे. जुन्या दुकानांचे, बँकांचे पेपर रेकॉर्ड एक्सेलमध्ये, कम्प्युटरमध्ये टाकणे. बोरिंग काम आहे, पण हे कोणाला तरी करायला हवं का? उदाहरणार्थ 3 लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग. रोज लागणारी गरज आहे. रोजचे ग्राहक, कधीच न संपणारा व्यवसाय आहे. छोटं काम नाही, सतत चालणारा सोनेरी बिझनेस आहे हा. हे बिझनेस का चालतात? यामध्ये कॉम्पिटिशन जवळपास नाही. तरुण पिढीला हे काम नको असतं, त्यांना स्टँडर्ड ऑफिसमध्ये बसून असं काम पाहिजे असतं. गरज कधी थांबत नाही, मंदी असो किंवा तेजी. कॅश रोज येतो, उधारी कमी, नफा जास्त. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, बिझनेस स्कूल असण्यापेक्षा प्रॉफिटेबल असणं कधीही महत्त्वाचं. लोकांचे फॅन्सी प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा त्यांचे रोजचे प्रॉब्लेम आहेत ते सोडवा. तिथेच पैसा आहे. तुम्हाला कोणता बोरिंग बिझनेस करायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स खूप कमी येतात. जेवढं तुमच्या कमेंट जास्त येतात तेवढं मला मोटिवेशन मिळतं. ह्यासारखे अजून मी व्हिडिओ बनवत जाईन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा, आणि थांबा, सबस्क्राईब करा.